नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत चटकदार चवळीची चमचमीत चवदार चविष्ट भाजी। त्यासाठी मी रात्री चवळी भिजत घातलेली होती। त्यामध्ये मीठ टाकून मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि माझ्याकडे छोले मसाला आहे तो टाकून त्यामध्ये 1 बटाटा टाकून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता। आपण तोपर्यंत हे कोथिंबीरीच्या काड्या आहेत, त्याच्यामुळे भाजीला चव खूप छान येते। त्या काड्या लसूण आणि अद्रक्याची मी कुटून पेस्ट बनवून घेणार आहे। आपली चवळी पण छान शिजलेली आहे। ही थोडी मिक्सरमध्ये वाटण्यासाठी मी बाजूला काढून घेत आहे। कढईमध्ये मी 3 पळ्या तेल टाकलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये तमालपत्र टाकायचं आहे आणि मी बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तो छान ब्राऊन रंग येईपर्यंत छान हलवून घ्यायचा आहे। कांदा थोडा तळत आला की त्यामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीरीची जी मी कुटलेली पेस्ट आहे ती टाकणार आहे। कोथिंबीरीच्या देठामुळे भाजीला खूप छान चव येते, एकदा नक्की ट्राय करून बघा। आता छान यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। थोडंसं मिक्स झाल्यानंतर हे बारीक कट केलेलं टोमॅटो आहे, 2 टोमॅटो कट केलेले आहेत ते छान एकजीव करायचे आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळे टोमॅटो लवकर शिजतं आणि थोडंसं आपण चमच्याच्या साहाय्याने याला स्मॅश करून घेणार आहोत, त्यामुळे भाजी काय होते एकजीव होते। आता मी हे काश्मीरी लाल चिली पावडर 1 चमचा, काळा मसाला 1 चमचा, हळद, कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि थोडासा छोले मसाला पण टाकायचा आहे। तुमच्याकडे दुसरा असेल तर तोही टाकू शकता तुम्ही। आता धने पावडर टाकणार आहे, जिरे पावडर, थोडंसं हिंग टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। धने पावडरमुळे पण भाजीला छान चव येते। तुम्ही चवळीची भाजी अशा प्रकारे बनवाल तर घरातील सर्व आवडीने खातील। आता ही शिजलेली चवळी मी मिक्सरमध्ये थोडीशी वाटून घेतलेली आहे, त्यामुळे काय होतं तर भाजीला चव पण खूप छान येते आणि भाजी एकजीव होते। मी जे बटाटा उकडलं होतं ना, आता ते यामध्ये टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि उकडलेली जी चवळी आहे ती पण टाकायची आहे यामध्ये। 1-2 मिनिट तेलामध्ये त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि खूप जास्त शिट्ट्या करायच्या नाही, त्यामुळे काय होतं चवळी खूप गाळ होते। दुसरी शिट्टी व्हायच्या पहिलेच आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। 1 शिट्टी झाली आणि 1-2 मिनिट झाले की गॅस बंद केलेला आहे। चवळी उकळलेलं पाणी टाकून न देता आपण भाजीलाच वापरणार आहोत आणि थोडंसं मी गरम करून घेतलेलं एक्स्ट्राचं पाणी टाकलेलं आहे। पाणी हे आपल्याला गरमच करून टाकायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं, थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे आणि सुरुवातीला मी मीठ टाकलं होतं त्यामुळे कमी, आणि साखर टाकायला विसरू नका कारण त्यामुळे छान चव येणार आहे। मीठ सुरुवातीलाही टाकलेलं होतं त्यामुळे थोडंसं टाकलेलं आहे मीठ। भाजीला छान तर्री आलेली आहे। अशा प्रकारे आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। आपण छान कोथिंबीर टाकून मस्त भाजी खाऊ शकतो। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईकही करा। बघा किती सुंदर दिसते आणि खायलाही खूप छान लागते। सर्वजण बोटे चाटून खातील अशी टेस्ट या भाजीची लागते, तर एकदा नक्की ट्राय करा। थँक्यू।